नाशिकमध्ये उबाठा शिवसेनेला खिंडार पडले। सुधाकर बडगुजर आणि बबन घोलप यांच्यासह 15हून अधिक माजी नगरसेवक हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। पूर्वाश्रमीचे भाजप पदाधिकारी आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळालेले गणेश गीते देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद वाढणार आहे। पालिका निवडणुकीत एक हाती सत्ता आणण्यासाठी गिरीश महाजनांची मोठी खेळी खेळल्याचं बोललं जातंय। तर बडगुजरांच्या प्रवेशाला नाशिक भाजपमधून मात्र मोठा विरोध होत आहे। आणि नाशिकमध्ये आपण पाहतोय उबाठा शिवसेनेला हे मोठं खिंडार पडलंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, सुधाकर बडगुजर आणि बबन घोलप त्यांच्यासोबत 15 पेक्षा जास्त नगरसेवकांना घेऊन ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यामुळे उबाठाला हा मोठा धक्का मानला जातोय। काय अपडेट? प्राजक्ता, आज ठाकरेंच्या शिवसेनेचे सुधाकर बडगुजर, बबन घोलप यांचा भारतीय जनता पक्षामधला प्रवेश निश्चित झालेला आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये शेकडो वाहनांचा ताफा घेऊन सुधाकर बडगुजर, बबन घोलप हे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे। अशा पद्धतीचे स्टिकर्स जे आहे ते त्यांनी वाहनांना लावलेले आहे। जवळपास 50हून अधिक वाहनं जी आहे ती त्यांच्या ताफ्यामध्ये असणार आहे, ज्यामध्ये बसेस असणार आहे, महिला आघाडीचे पदाधिकारी असणार आहे। जवळपास 200हून अधिक महिला पदाधिकारी आणि 500हून अधिक ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते जे आहे ते प्रवेश करणार आहे आणि त्यासाठीची सगळी तयारी पूर्ण झालेली आहे। काल रात्री उशिरा सुधाकर बडगुजर आणि बबन घोलप यांना या सगळ्याच्या संदर्भात निरोप पाला। मात्र गेल्याच आठवड्यामध्ये हा प्रवेश निश्चित मानला जात होता। मात्र काही स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सुधाकर बडगुजर यांच्या नावाला विरोध झाल्यामुळे हा प्रवेश लांबणीवरती गेलेला होता आणि अखेर आज हा प्रवेश होतोय आणि अशा पद्धतीची तयारी करण्यात आलेली आहे। जर आपण हे स्टिकर्स बघितलं, भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर चलो मुंबई, इथे सीमा हिरेंचा आपल्याला फोटो दिसतोय। ज्या सीमा हिरेंनी सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाला विरोध केलेला होता त्या सीमा हिरेंचा प्रोटोकॉल मधल्या 3 आमदारांबरोबर फोटो टाकण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे सुधाकर बडगुजर आणि माजी मंत्री बबन घोलप यांचाही फोटो आहे आणि त्याच्यावर आपल्याला गिरीश महाजन ज्यांनी ही सगळी राजकीय खेळलेली आहे किंवा सगळं हे प्रवेशाचं गणित जुळून आणलेलं आहे त्यांचे फोटो टाकण्यात आलेले आहे। रवींद्र चव्हाणांचा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आंध्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटो त्यावरती आपल्याला पाहायला मिळतो आणि एकूणच या सगळ्या स्टिकर्सवरनं आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाबाबत सगळीकडनं अर्थात वरिष्ठ पातळीवरनं फिल्डिंग लागलेली होती आणि आज अखेर हा प्रवेश जो आहे तो होतोय। पुढच्या काही वेळामध्ये सुधाकर बडगुजर, बबन घोलप आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते जे आहे ते मुंबईच्या दिशेने रवाना होतील। ठीक आहे लक्ष्मण, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। नरिमन पॉइंट जवळ भारतीय जनता पार्टीचे कारण आहे, त्या ठिकाणी आम्ही 1 वाजेपर्यंत पोहोचणार। मोठं शक्ती प्रदर्शन आपण काय म्हणलं? गिरीश भाऊंचा काही संपर्क झाला आहे? काही किती वाजता बोलवले? काय नाही? हो, गिरीश भाऊंशी चर्चा झाली, पक्षीय कार्यालयातनं फोन आलेत, जिल्हाध्यक्ष असतील, सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते असतील, सर्वांचे संपर्क झालेला आहे आणि निश्चितपणे 1 वाजेपर्यंत आणखी मोठे जे आहे ते आज आपल्यासोबत प्रवेश करतात। मी आता सर्व सहकारी आले की आपल्याशी भाऊ खरं तर स्थानिक पातळीवर या सगळ्या संदर्भामध्ये तर आपण पाहतोय तर नाशिकमध्ये आता भाजपची एक प्रकारे ताकद वाढणार आहे, कारण बडगुजर हे त्यांच्या इतर नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यामुळे उबाठाला मात्र नाशिकमध्ये मोठं खिंडार पडलंय। कारण सुधाकर बडगुजर आणि बबन घोलप यांच्यासह 15हून अधिक माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। पूर्वाश्रमीचे भाजप पदाधिकारी आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळालेले गणेश गीते देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। सध्या ही नाशिकमधली थेट दृश्य आपण पाहतोय। बबन घोलप आणि 15 माजी नगरसेवक देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। तर सुधाकर बडगुजर हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यामुळे भाजपची एक प्रकारे नाशिकमध्ये ताकद वाढणार आहे।